देशाच्या विकासाचा मुख्य स्रोत असलेल्या गावामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधीऐवजी बाहेरील अधिकारी नेमणे ही लोकशाहीची थट्टा. शिक्रापूरचे सरपंच रमेशराव मुखडदे यांची प्रतिक्रिया. देशाच्या विकासाचा मुख्य स्रोत असलेल्या गावांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधीऐवजी बाहेरील अधिकारी नेमणे ही लोकशाहीची थट्टा असल्याची प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील सरपंच रमेशराव गडदे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर येथे सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र आपला न्यूजला प्रतिक्रिया देताना सरपंच रमेशराव गडदे बोलत होते. या निर्णयाबाबत बोलताना सरपंच रमेशराव यांनी म्हटलं आहे की फेब्रुवारी आणि मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा असल्याने 15वा वित्त आयोग, जलजीवन मिशन, रस्ते आणि पाणीपुरवठा यासारखी कामे प्रगतीपथावर असून अशावेळी नवीन प्रशासकांना स्थानिक परिस्थिती समजून घेण्यात वेळ जाईल. परिणामी कोट्यावधींचा निधी खर्च न होता परत जाईल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहते. टँकरचे नियोजन, विहीर अधिग्रहण आणि तातडीच्या उपाययोजनांसाठी स्थानिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. लोकनियुक्त सरपंच हे निर्णय प्रभावीपणे घेऊ शकतात. एका सरकारी अधिकाऱ्यावर 10 ते 15 गावांचा भार असल्याने सामान्य नागरिकांना साध्या दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागतात, अशी भीती सरपंच रमेशराव गडदे यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत अधिनियमांवरील विशेष अधिकाराचा वापर करून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून मुदतवाढ द्यावी. सरकारी अधिकारी वर्गावरील अतिरिक्त ताण कमी करून गावच्या विकासाची धुरा स्थानिक प्रतिनिधींकडेच ठेवावी. 5 वर्ष गावाच्या प्रश्नांची नाडी ओळखणाऱ्या सरपंचांवर विश्वास टाकून ग्रामीण जनतेवर होणारा अन्याय थांबवावा, अशा मागण्या सरपंच रमेशराव गडदे यांनी यावेळी केल्या आहेत. प्रतिनिधी विजय ढमढेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.